दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे कोणतेही अधिकृत पद नव्हते। ते आले काय गेले काय फरक पडत नाही असा पलटवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी केलाय। सोलापुरात ईद ए मिलाद सणाचं औचित्य साधून कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याचं आयोजन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नियोजन समितीचे सदस्य समीर मौलवी यांनी केलंय। या पत्रकार परिषदेस लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांची प्रमुख उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली। तसंच काँग्रेस नेते शकील मौलवी यांचीही उपस्थिती बरंच काही सांगून गेली। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते दिलीप कोल्हे यांनी संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर आरोप करून शिवसेना सोडण्याची भूमिका जाहीर केली। सोलापूर शहरात महेश साठे यांचा होत असलेला हस्तक्षेप यावर ते नाराज दिसून आले। याविषयी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे यांना विचारलं असता दिलीप कोल्हे यांचं नाव न घेता त्यांनी संबंधित व्यक्तीकडे आमच्या पक्षाचं अधिकृत कोणतंही पत्र आणि पद नव्हतं। ते असले नसले तरी पक्षाला काही फरक पडत नाही, कारण ते सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे आणि रात्री तिसरीकडे असतात। अशांना पक्ष महत्त्व देत नसल्याचा टोला त्यांनी लगावला। मला वाटतं त्यांनी अधिकृत पक्षाच्या सचिवाचं पत्र दाखवलं, ते आमच्या पक्षात होते पदाधिकारी जे गेले त्यांच्याविषयी मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटत नाही, कारण का ते रात्री एका ठिकाणी असतात, दुपारी वेगळ्या ठिकाणी असतात, संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्याच्यामुळं ते ना कधी आमच्या शिवसेनेचा भाग होते ना कधी असणार आहेत, आणि ते जिथं सत्ता तिथं त्यांच्या काही व्यक्तिगत स्वार्थासाठी जाणारी लोक आहेत, ते व्यक्तिगत स्वार्थासाठी येणार अशा लोकांचा फार मला वाटतं तुम्ही आम्ही विचार करू नये, कारण का बाकीचं उर्वरित जर का आपण पाहिलं तर आम्हाला खूप अधिकची काम आहेत, त्याच्यामुळे आपण त्या वेगळ्या विचार। दिलीप कोल्हे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावंत तुमच्यावर आरोप करत आहेत असं वाटत नाही का? या प्रश्नावर त्यांनी कोण कोणाचा खांदा वापरतं हे त्यांनी ठरवावं, परंतु दोन पैसे कोणाला मिळतात म्हणून खांदा द्यायचा हे कितपत योग्य आहे त्यांनी आत्मचिंतन करावं अशी भूमिका त्यांनी मांडली। ज्या विषयावरती बोलणंच योग्य होणार नाही किंवा शब्दांची सुद्धा त्या ठिकाणी पायमल्ली होऊ शकते, अशा व्यक्तीवरती बोलणं म्हणजे मला वाटतं तुमचा माझा वेळ वाया घालवण्यासारखा आहे। म्हणजे ते शिवसेनेत होते का असं मला तुमच्याकडूनच प्रश्न पडला। तो शिवसेनेत कधी होते, ते कुठल्या पदावर होते हे मला तुम्ही सांगा। कुणाला खांदा वापरायला देत होते मला वाटतं अधिक त्यांनाच कळेल, परंतु असा खांदा वापरायला दिल्यानंतर ना आपली दोन पैसे त्या ठिकाणी मिळत असतील कुणाला, परंतु मला वाटतं की आपलं प्रतिमेचं पैसा महत्वाचा का प्रतिमा महत्वाची हे ज्याच्या त्यांनी ठरवायचं ना खांदा वापरायला देणार आहे।